नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनल स्वागत करतो। सर्वांसाठी आनंदाची गोष्ट, प्रतीक्षा संपलेली आहे। आरटीओ एएमवे गट क पूर्व परीक्षेची 2026 ची जी जाहिरात आहे ती आलेली आहे आणि नेमकं ह्या परीक्षेमध्ये काय बदल केलेत, काय अपडेट्स आहेत, सर्व आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, सर्व गोष्टींची माहिती मी देणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये लक्षात घ्या, आजची जी जाहिरात आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 हिची जी जाहिरात आहे ती आजच्या दिनांकाला आलेली आहे आणि हिची जी परीक्षा आहे ही परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर कशा पद्धतीने होणार आहे लक्षात घ्या। ऑनलाईन संगणक प्रणालीवर, म्हणजे ज्याला आपण सीबीटी म्हणतो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असते तशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे आणि परीक्षेचं जे सविस्तर वेळापत्रक आहे अशा पद्धतीनं दिलेले, सुरुवातीला जागेचा तपशील दिलाय आणि नेमकं पुढं त्या परीक्षेचे संबंधी काय काय बाबी आहेत त्या पूर्ण दिलेल्या आहेत। तर सुरुवातीला आपण बघूया, इथे सुरुवातीला उद्योग निरीक्षक यासाठी एकूण 9 पदे आहेत। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक 3 पदे, कर सहाय्यक 282 पदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आरटीओ एएमवी आहे आपला गृह विभाग, याच्या एकूण 461 जागा, लिपिक टंकलेखक 1864 जागा, एकूण ज्या जागा आहेत त्या 2619 जागा आहेत। ठीक आहे, आणि ह्या संबंधी आता फॉर्मच्या ज्या पूर्ण तारखा आहेत, महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत, कुठल्या कुठल्या तारखा लक्षात घ्या। फॉर्म भरायला जी सुरुवात होणार आहे तर 27 जून 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि अंतिम दिनांक त्याचा 17 जुलै 2026 ला रात्री 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंतचा वेळ आहे। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला शुल्क भरायचं आहे 17 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत, जर तुम्हाला चलनाद्वारे भरायचं आहे SBI चलनाद्वारे तर 19 जुलैपर्यंत वेळ दिलेला आहे रात्री 11:59 पर्यंत, आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 20 जुलै 2026 ला बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये। ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त 4 किंवा 5:30 वाजेपर्यंत तो तुम्ही भरू शकता। आता याच्यामध्ये काय तरतुदी आहेत ह्या बाबी तर प्रत्येक परीक्षेमध्ये कॉमन असतात, इथे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु नेमकं पुढे काय दिलं लक्षात घ्या। ठीक आहे, EWS आणि बाकीच्या आपल्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे। सर्वांनी आपले कागदपत्र जे आहेत ते अपडेट करून ठेवा। कुठल्याही क्षणी ज्यावेळेला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कुठलंही एखादं कागद तुमच्याकडे नाही अशी बाब होऊ नये। इथे पगाराचा बाब दिलेला आहे, वेतन श्रेणी जी आहे सर्वांना माहिती असेल तरी पण थोडक्यात सांगतो। इथे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय S13 चा पॅटर्न आहे, अधिक महागाई भत्ता म्हणजे 35,400 ते 1,12,400 असा स्केल आहे। तांत्रिक सहाय्यकसाठी S10 चा आहे, ज्यामध्ये 29,200 ते 92,300, कर सहाय्यक S8 25,500 ते 81,100, लिपिक टंकलेखक S6 19,900 ते 63,200। हे जे यस आहेत का हे बँड आहेत लक्षात घ्या, स्केलचे जे बँड असतात त्या पद्धतीने। तर S6 ते S14 पर्यंत इथे बँड दिसतोय तुम्हाला, लिपिक टंकलेखक S6, आणि आपला जो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे तर S14 अशा पद्धतीचा तो बँड आहे, ज्यामध्ये 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर जे भत्ते असतील ते त्यामध्ये ॲड आहेत। ठीक आहे, यानंतर इथे वयोमर्यादेच्या संबंधित जो आपण वयोमर्यादा आपण जिथपर्यंत गणणार आहोत, जे वयाच्या टप्प्यावर शेवटच्या टप्प्यावर असतील किंवा जे वयाच्या जवळपास फॉर्म भरण्याचा जो आपला एक कालमर्यादा आहे तर त्यापर्यंतचा जो तुमचा गणना करण्याचा जो दिनांक आहे तो 1 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा आहे। ठीक आहे, किमान वयोमर्यादा किती असेल आणि त्याची कमाल वयोमर्यादा किती आहे या सर्व बाबी यात दिल्या। तर आपला जो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकचा जो भाग आहे तर इथे लक्षात घ्या, किमान म्हणजे 19 वर्षाचा जो व्यक्ती आहे तो फॉर्म भरू शकतो आणि ओपनसाठीचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। कास्टचा असेल, ठीक आहे, मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ह्या कॅटेगरीमध्ये असेल तर 43 वर्ष वयोमर्यादेपर्यंत तो फॉर्म भरू शकतो। ठीक आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर 43 पर्यंत, त्यासोबतच मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर खेळाडूमध्ये असेल तरी पण त्याला 43 पर्यंतची वयोमर्यादा आहे। माजी सैनिक असेल अमागसमध्ये तर 38+ जेवढा सेवा कालावधी आहे त्यामध्ये 3 वर्ष ॲड करायचे, तो त्यांच्यासाठी एक कमाल वयोमर्यादेचा भाग असेल।
त्यासोबतच माजी सैनिकमध्ये मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असा भाग यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर पुढे शैक्षणिक अर्हतेचा भाग सर्वांना माहिती आहे, या बाबतीत मी जास्त डेप्थमध्ये जाणार नाही. परंतु RTOचा जो आपला संवर्ग आहे त्यासाठी किमान डिप्लोमा, इथे बघा स्वयंचल अभियांत्रिकी ज्याला आपण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणतो किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणतो, यामधील किमान 3 वर्षाची पदविका म्हणजे ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो. ठीक आहे. किंवा समकक्ष अशा पद्धतीने, समकक्ष म्हणजे डिप्लोमा लेवल असेल आणि त्याच्यावरचं जे ग्रॅज्युएट लेवल आहेत तर ग्रॅज्युएट डिग्री होल्डर आहेत त्यांना पण या पदासाठी ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे इथे दिलेलं बघा स्वयंचल अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले समकक्ष म्हणून घोषित केले अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील. आणि असे हे बाकीचे डिप्लोमा जेवढे आहेत हे पूर्ण डिप्लोमा होल्डर त्यासाठी एलिजिबल आहेत. बाकीचा क्रायटेरिया, अनुभवाचा क्रायटेरिया. आता अनुभवाचा जो भाग आहे तर खूप जणांना याच्यामध्ये अडचण असते की नेमकं अनुभव जो आहे तो कधीपासून ग्राह्य धरला जाईल. तर लक्षात घ्या, परीक्षाधीन कालावधीमध्ये ज्यांच्याकडे अनुभव नाही, अनुभव असेल तर खूप वेल अँड बेटर, तो कशामध्ये पाहिजे त्या पद्धतीने इथे दिलेला आहे. ठीक आहे. राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाने अंगीकृत केलेल्या अखत्यारीत यंत्रशाळांमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, तो जो अनुभव आहे तो तुम्ही किमान 1 वर्षाचा घेतलेला असायला पाहिजे. ज्यांच्याकडे तो अनुभव नाही आहे त्यांनी परीक्षाधीन कालावधी ज्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो. ठीक आहे. तर प्रोबेशन पिरियडमध्ये पण तुम्ही तो एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया फुलफिल करू शकता. त्यासोबतच लायसन्सचा जो भाग आहे, लायसन्स तुमच्याकडे हेवीचं लायसन्स जर नसेल पण तुमच्याकडे कुठलं पाहिजे तर वैध असणारे गिअर्स म्हणजे मोटरसायकल विथ गिअर, मोटरसायकल विथ गिअर MCWG अशा प्रकारचं तुमच्या लायसन्सवर ते मेन्शन केलेलं असतं. हलके मोटर वाहन ज्याला आपण लाईट मोटर व्हेकल म्हणतो LMV, आणि परिवहन वाहन जड म्हणजे याला आपण हेवी ट्रान्सपोर्टचं म्हणतो, मालवाहू म्हणजे ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आणि प्रवासी म्हटलं तर फक्त नॉर्मल व्हेकलचं आलं. तर काय म्हणतो आपण हेवी ट्रान्सपोर्ट आणि हेवी व्हेकल या संवर्गासाठी जे काही तुमचं लायसन्स आहे ते आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे लायसन्स नसेल तर तुम्ही प्रोबेशन पिरियडमध्ये पण प्राप्त करता येईल. ठीक आहे. त्यामुळे सध्या तुमच्याकडे फक्त काय पाहिजे तर ह्या बाबी पाहिजे, म्हणजे पुरुषांसाठी हाईट जी आहे ती 163 सेंटीमीटर आणि छाती विदाऊट म्हणजे न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगून त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर ॲडिशन म्हणजे 84 सेंटीमीटर. महिलांसाठी हाईट जी आहे ती 155 सेंटीमीटर आणि वजन जे आहे ते किमान 45 किलोग्रॅम असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता या सर्व बाबी दिल्यात निवड प्रक्रिया. आता इथून भाग आपला महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आता ह्या बाबतीमध्ये खूप जणांना डाऊट होतं की नेमकं परीक्षेमध्ये बदल होऊ शकतो का, आपली जी परीक्षा आधीच्या पद्धतीने होती तशीच होणार आहे किंवा वेगळ्या पद्धतीने. तर इथे पूर्ण हे जे संवर्ग दिलेत त्या पूर्ण संवर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा ही होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही वेगळी. तर संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 100 प्रश्न आणि 100 गुण, आणि मुख्य परीक्षा जी आहे इतर भागांसाठी म्हणजे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लेखक टंकलेखकसाठी 400 गुणांची मुख्य परीक्षा आहे. आणि RTO AMVI जी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे त्यासाठी 300 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे. पॅटर्नमध्ये काही फरक पडलेला नाही. परंतु इथे खाली बघा, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा रेडमध्ये केलेला जो मुद्दा आहे हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा पहिल्या वेळेस MPSCने बदल केला आहे. आता काय बदल आहे लक्षात घ्या. सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. आता हा खूप मोठा भाग आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत TCS आणि IBPSच्या पॅटर्नमध्ये तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या सत्रांमध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपण दिलेलं आहे, त्याच्या आधी पण सर्व सेवेमध्ये तुम्ही पण दिली असेल. तर ह्या परीक्षा ज्या आहेत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. तशाच पद्धतीने इथे MPSCनं हा पहिल्यांदा पॅटर्न राबवायचा प्रयत्न करते असं म्हणूया आपण. आणि याच्यामध्ये पण लक्षात घ्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा होऊ शकते. लक्षात घ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्या पद्धतीने आहे तर त्यांचा वेगवेगळ्या लॉटमध्ये त्यांची विभागणी करून आणि वेगवेगळ्या सेंटरला वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांची परीक्षा आयोजित केल्यासाठी प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण. आता इथे नॉर्मलायझेशनचा मुद्दा येतोय.
नॉर्मलायझेशन हा खूप मोठा भाग आहे. तर नॉर्मलायझेशन केलं जाईल, त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. समानीकरण पद्धतीसंदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल आणि नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. नॉर्मलायझेशनच्या पॅटर्नमध्ये काय असतं की वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यानंतर त्यांची जी काठिण्य पातळी कोणाला एखादा सोपा पेपर येऊ शकतो, कोणाला अवघड पेपर येऊ शकतो, कोणाचा पेपर मध्यम स्वरूपाचा असू शकतो, परंतु या सर्व उमेदवारांच्या मार्कांच्या बाबतीमध्ये कुठे जास्त डिफरन्स येऊ नये. कारण ज्यांना कठीण पेपर गेला त्यांचा स्कोर जो आहे तो कमी येऊ शकतो आणि ज्यांना इझी पेपर आलेला आहे त्यांचा स्कोर वाढू शकतो. तर हा जो डिफरन्स आलेला आहे की ज्यांचा स्कोर जास्त आणि कमी, तर यांच्यामध्ये एक लेवल म्हणजे बॅलन्स करण्यासाठी लक्षात घ्या की ते कोणाला एकत्र म्हणजे एका लेवलला आणायचं नाही आहे. तर त्यांच्यामध्ये जो डिफरन्स होते की पेपरच्या काठीण्य पातळीवर, तर तिथे त्यांचं कुठेतरी बॅलन्स व्हावं या पद्धतीने हा नॉर्मलायझेशनचा भाग इथे दिलेला आहे. ठीक आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. सेम पॅटर्न आहे. TCS आणि IBPS मध्ये ज्या गोष्टी होतात की तुम्हाला परीक्षा झाल्याच्या नंतर तुमची जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट मिळते आणि रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला प्रश्न, त्याचं उत्तर आणि तुम्ही टिक केलेलं उत्तर कुठलं आहे, योग्य कुठलं आहे आणि चुकीचं कुठलं आहे या बाबतीमध्ये एक रिस्पॉन्स शीट मिळालेली असते. त्यावरून तुम्हाला तुमचे योग्य गुण कुठले मिळालेले आहेत किंवा एखाद्या प्रश्नावर तुम्हाला काही संदिग्धता असेल तर तुम्ही तो प्रश्न वापस पाठवू शकता. ठीक आहे. आता ह्या बाबतीमध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर आता इथे फक्त हा भाग जो आहे प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना उपलब्धतेनुसार उमेदवाराच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजे काय खूप दूर सेंटर येणार नाही. तुमचं लक्षात घ्या की तुमचं जे सेंटर असेल तर ते तुम्हाला जवळच देण्याचा आयोग काय करेल तर प्रयत्न करेल. तर लक्षात घ्या इथे जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या अंती असं लक्षात येतं की पूर्व परीक्षेचा जो टप्पा आहे तो पूर्ण त्यांनी CBTच्या बाबतीमध्ये जो काही डिटेलिंग आहे ते दिलेलं आहे आणि त्यानंतर तुमचं मुख्य परीक्षेसाठी तुम्ही कशा पद्धतीने पात्र राहाल त्या संबंधी माहिती दिलेली आहे की जी गुणांच्या सीमारेषा किंवा मर्यादेनुसार त्या मुख्य परीक्षेच्या परीक्षेसाठी अर्हताप्राप्त जे विद्यार्थी असतील त्यांची निवड यादी जाहीर करण्यात येईल आणि त्या संबंधित अशा उमेदवारांना पूर्व परीक्षेच्या मार्काच्या आधारावर मुख्य परीक्षेसाठी पात्र घेण्यात येईल. आणि खाली जे इथे दिलेलं आहे की तुम्हाला जी मॉक टेस्ट जी आहे म्हणजे CBTच्या बाबतीमध्ये जी डिटेल माहिती दिलेली आहे तर तशा प्रकारचे डिटेलिंग तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवरून एक मॉक टेस्टचा तो पार्ट दिलेला आहे. तर तो पार्ट तुम्हाला मी इथं थोडक्यात दाखवतो. ठीक आहे. इथं ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे इथे तुम्ही क्लिक केलं की अशा प्रकारची मॉक टेस्ट येईल आणि मॉक टेस्टचा पार्ट तुम्ही हा बघितलेला आहे ऑलरेडी. हा तुम्ही इथे ज्या पद्धतीने तुम्ही इथं डेटा फिल केलं 1 2 3 4. ठीक आहे. त्यानंतर इथे जो काय पासवर्ड साइन इन केलं की अशा प्रकारे मॉक टेस्ट येते आणि मॉक टेस्टचा तुम्ही एक प्रकार काय एक एक्झाम्पल घेऊ शकता की हा पॅटर्न तुम्ही CBTच्या याच्यामध्ये बघितलं आहे कुठे TCSमध्ये आणि IBPSमध्ये. इथे तुम्हाला आय एम रेडी टू बिगिन इथे तुम्हाला काय करायचं आहे हा पार्ट टिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण जी माहिती आहे ठीक आहे ज्या इन्स्ट्रक्शन आहेत दिल्याच्यानंतर जो एक एक क्वेश्चन येतो आणि तो तुम्हाला तशा पद्धतीने सोडवायचा आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे अशा पद्धतीचं एक त्यांनी सॅम्पल दिला आहे की क्वेश्चन नंबर 1 त्याचे हे पर्याय तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करता येतं किंवा रिस्पॉन्स जो तुम्ही दिला तो क्लिअर करता येतो आणि तुम्ही किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत इथे तुम्हाला दिसतील. तुम्ही कुठले ॲन्सर केलेत कुठले ॲन्सर केले नाहीत, कुठल्या क्वेश्चनला तुम्ही व्हिजिट केलं नाही, मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे. ॲन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण पॅटर्न इथे दिसेल आणि सेव्ह अँड नेक्स्ट शेवटी फायनल तुम्ही काय करू शकता सबमिट करू शकता आणि तुमचा पेपर जो आहे तो संपेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आयोगानं काय केलं इथे पूर्ण परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की आपली जी एक्झाम आहे ती CBT पॅटर्ननुसार होणार आहे ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो. त्यामध्ये पूर्व परीक्षेचा सध्या जो भाग दिलेला आहे आणि एक्झामच्या पॅटर्नमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. पूर्व परीक्षा 100 गुणांची आणि इतर पदांसाठी 400 गुणांची मुख्य परीक्षा, RTO AMVची 300 गुणांची मुख्य परीक्षा. हा पार्ट आधी पण होता आणि तो आत्ता पण त्याच पद्धतीनं आहे. याच्यामध्ये फक्त जो पॅटर्न बदलला आहे
तो ऑनलाईन पद्धतीचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट ज्या आहेत ह्या तुम्ही इथे म्हणजे एक डेमो म्हणून बघू शकता आणि इतर ज्या डेमो टेस्ट असतील त्या तुम्ही सोडून जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला आत्तापर्यंत आपण ऑफलाईन पद्धतीने सराव केलेला आहे, जो तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. एवढा हा बदल आहे ना, हा बदल खूप जणांना सोपा जाऊ शकतो ज्यांनी आत्तापर्यंत TCS आणि IBPS एक्झाम दिल्यात, आणि काही जणांना तो अवघड जाऊ शकतो ज्यांनी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनं एक्झाम दिलेले आहेत. त्यामुळे आयोगानं तरी पण 27 सप्टेंबरपर्यंतचा जो वेळ आहे तुम्हाला दिलेला, त्या वेळेचा तुम्ही चांगल्या पद्धतीने सदुपयोग करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी पण तुम्ही तयार राहिलं पाहिजे. ठीक आहे. बाकी आणखी याच्यामध्ये काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे की तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावर आपण लवकर पुन्हा व्हिडिओ घेऊन येतो. ठीक आहे. तर सध्यासाठी धन्यवाद.